I would say it is a 7 on 10. हाय, मी आहे अश्विनी आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी बरेच असे हाइप्ड आणि व्हायरल प्रोडक्ट्स ट्राय केले सो दॅट तुम्हाला हे सगळे ट्राय नाही करायला लागणार आणि यू कॅन सेव्ह योर मनी अँड आय विल टेल यू इफ आय लाईक इट ऑर नॉट. सो लेट्स गेट स्टार्टेड. सर्वात पहिला हाइप प्रोडक्ट हा मला प्रत्येक जागेवर दिसत होता आणि मला याचे खूप ॲड्स येत होते अँड इवन मी बऱ्याच लोकांना हा प्रोडक्ट ट्राय करताना पाहिला होता. क्लेन्झिंग ऑइल फ्रॉम DHC आणि हा एक जापनीज ब्रँड आहे. आय थिंक इट इज कॉल्ड डीप क्लेन्झिंग ऑइल. बऱ्याच लोकांना हा प्रोडक्ट खूप आवडला होता टू रिमूव्ह देअर मेकअप. आय वुड से दिस इज अन एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट. आय थिंक दिस इज अ प्रॉमिसिंग प्रोडक्ट. मी हे आतापर्यंत 2-3 वेळा यूज केलं टू रिमूव्ह माय मेकअप. मला माझा मेकअप रिमूव्ह करताना एका वेळेस फक्त 1 to 2 ड्रॉप्स लागले आणि आय वॉज एबल टू कवर माय एंटायर फेस विथ इट आणि मेकअप इतका इझिली निघाला. इट वॉज सो इझी इवन द मस्कारा. सो आय थिंक इट्स रिअली गुड प्रोडक्ट अँड इट इज टोटली वर्थ द हाईप. नेक्स्ट प्रोडक्ट आहे एक मॉइश्चरायझर अँड दिस इज द मॉइश्चरायझर ज्याबद्दल मी बोलतेय. तुम्ही हा प्रोडक्ट डेफिनेटली सगळीकडे बघितला असेल आणि तुम्हाला पण विचारायला असेल की मी हा घेतला पाहिजे की नाही. ट्यूब पूर्ण चपटी झालेली आहे एकदम, म्हणजे मी पूर्ण यूज केला आहे. सो आय थिंक हा मॉइश्चरायझर खूप चांगला ॲडिशन होता माझ्या स्किन केअर किटमध्ये. मी तुम्हाला याचा टेक्स्चर दाखवते. इट इज सो वॉटरी अँड एकदम स्किनमध्ये अब्झॉर्ब होऊन जातो विदिन अ फ्यू सेकंड्स आणि दॅट्स वॉट आय लव्ह. जर का तुमची ऑइली किंवा कॉम्बिनेशन स्किन असेल तरी पण हे मॉइश्चरायझर एकदम अब्झॉर्ब होऊन जाईल स्किनमध्ये. दॅट इज वॉट आय हॅव सीन. आय डोंट नो की हे विंटर्समध्ये मी यूज करेल की नाही, बट डेफिनेटली फॉर समर्स अँड मॉन्सून हे खूप चांगलं प्रोडक्ट आहे. खूप लाईट वेट आहे. स्किन तुमची मॉइश्चराईज होते पूर्ण दिवसभर. आय थिंक इट इज अ रिअली गुड थिंग टू यूज लाईट वेट मॉइश्चरायझर्स अँड अदर प्रोडक्ट्स ऑन स्किन इन समर्स सो दॅट आपली स्किन ब्रीथ करू शकेल आणि जेव्हा आपल्याला इतका घाम येतो तरी पण आपली स्किन चांगली राहील बिकॉज ऑफ लेस हेवी प्रोडक्ट्स. सो या, आय थिंक दिस इज टोटली वर्थ द हाईप. नेक्स्ट प्रोडक्ट जे आहे ते आहे एक सनस्क्रीन. जरी आपल्याला सन बाहेर दिसत नसेल, इट डज डॅमेज अवर स्किन बॅरियर. सो त्यासाठी मी समर्ससाठी एक लाईट वेट मॉइश्चरायझर बघत होते आणि आय सॉ दिस हाईप्ड प्रोडक्ट. हा प्रोडक्ट आहे फ्रॉम डॉट अँड की स्किन केअर. याचं नाव आहे वॉटरमेलन कूलिंग सनस्क्रीन. बिकॉज ऑफ दिस नेम अँड दिस पॅकेजिंग आणि जो काही हाईप आहे या प्रोडक्टबद्दल, आय थॉट ऑफ गिविंग इट अ शॉट अँड आय मस्ट से हा प्रोडक्ट सुद्धा खूप चांगला आहे. आय वुड से की हा एक गुड मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन आहे. सो नॉर्मल सनस्क्रीन जर का तुम्ही लावलं ना तर ते एक इम्पॉर्टंट काम करतं विच इज टू प्रोटेक्ट युअर स्किन फ्रॉम एजिंग अँड फ्रॉम सन. या सनस्क्रीनमध्ये एक मॉइश्चरायझेशन फॅक्टर पण आहे बिकॉज ऑफ विच आय लव्ड इट. असे पण काही दिवस होते जेव्हा मी मॉइश्चरायझर लावायला स्किप केलं होतं, बट दिस सनस्क्रीन डिड द जॉब. मला एका प्रोडक्टमध्ये दोन्ही मिळत होतं अँड आय वॉज रिअली हॅपी अबाउट इट. इट इज सो रनी अँड हायड्रेटिंग. जसं मी ह्याला ब्लेंड करते, इट जस्ट सोक्स इन टू माय स्किन. यामध्ये आहे SPF 50 PA+++. इट्स गुड. ह्याचा फ्रेग्रन्स पण नाही आहे आणि इट इज सो सिम्पल येट सो गुड. नेक्स्ट प्रोडक्ट दॅट आय वॉन्ट टू टॉक अबाउट इज दिस वॅझलिन ग्लुटा हाय. या प्रोडक्टमध्ये आहे ग्लुटा ग्लो, हायल्युरोन, नायासिनामाइड आणि हे देतं 10x मोर पॉवरफुल दॅन विटामिन C. आणि माझं मेन रिझन होतं हे हाईप प्रोडक्ट घेण्यासाठी बिकॉज इट वॉज नॉन स्टिकी. असं दिसतं याचं टेक्स्चर. इट इज व्हेरी रनी आणि क्रीमी प्लस जेली बेस्ड असं दिसतं याचं टेक्स्चर. इट हॅज सम फ्रेग्रन्स इन इट, पण जसं जसं मी ब्लेंड करते इट इज जस्ट गेटिंग सिंक्ड इन टू माय स्किन. डेफिनेटली द ओनली ड्रॉबॅक इज द फ्रेग्रन्स. हा फ्रेग्रन्स काही लोकांना आवडू शकतो बट जेन्युइनली मला इतका आवडला नाही. इट इज टू स्ट्रॉंग फॉर माय प्रेफरन्स. तेवढंच आहे. बाकी हा प्रोडक्ट तर खूप छान वाटला मला. एकदम मॉइश्चराइज राहते स्किन फॉर फ्यू आवर्स अँड इन समर्स आय थिंक तुम्हाला हा पूर्ण दिवसभर टिकेल. एक इम्पॉर्टंट टिप, जे पण हाईप प्रोडक्ट असतील, इफ यू थिंक की ते वर्थ इट आहेत आणि ते तुम्ही परचेस केले पाहिजे तर जस्ट वेट फॉर वन ऑफ द सेल्स. नायकाच्या ॲपवर नेहमी सेल असतो. हे सगळे प्रोडक्ट सेलमध्ये घेऊ शकता अँड यू कॅन सेव्ह अ लॉट. सो दॅट मेक्स मोर सेन्स. नेक्स्ट प्रोडक्ट आहे डॉट अँड कीचं सेरामाइड मॉइश्चरायझर. मी हे प्रोडक्ट बरेच महिने झाले यूज केले आहेत अँड आय रिअली लव्ड युझिंग दिस मॉइश्चरायझर. मी हे विंटर्समध्ये सुद्धा यूज केलं होतं. इट वॉज रिअली
गुड. यामध्ये सेरामाइड्स आहेत आणि हे त्यांनी लिहिलंय की हे आहे फ्रॉम ड्राय टू व्हेरी ड्राय स्किन. आय डोंट नो अबाउट व्हेरी ड्राय स्किन, पण माझी ड्राय स्किन होती तर आय रियली लव्ड इट. इट डझंट हॅव एनी फ्रेग्रन्स व्हॉट्सएव्हर, सो दॅट वॉज गुड. आणि दिस इज हाऊ इट लुक्स. एकदम क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर आहे, बट इट जस्ट गेट्स ऑब्झॉर्ब्ड इन टू युअर स्किन. बट येस, जर का तुम्ही ऑइली स्किन असेल, इवन कॉम्बिनेशन स्किन असेल, तर आय डोंट थिंक दिस वुड बी अ गुड ऑप्शन फॉर यू, कारण यामुळे तुम्हाला अजून ऑइली वाटू शकतं. मला यामध्ये ऑलमोस्ट 100 ग्रॅम प्रोडक्ट मिळतं आणि हे मला आरामात 2 ते 3 महिने जातं. अँड आय यूज इट ऑन अ डेली बेसिस आफ्टर आय वॉश माय फेस. आय थिंक आतापर्यंतची ही माझी सेकंड ट्यूब आहे. एक ट्यूब मी ऑलरेडी संपवली आहे. अँड आय थिंक इट इज रिअली गुड अँड टोटली वर्थ द हाईप. Next product which I wanted to try and I really liked was this one. It is from Wishcare आणि हे आहे त्यांचं सनस्क्रीन बॉडी लोशन. Now sunscreen body lotion is a new concept. It has SPF 50 PA+++. यामध्ये niacinamide, ceramide, carrot seed आणि raspberry पण आहे आणि it is a broad spectrum sunscreen for your body. So on days when we are going to wear some nice one piece, I definitely make sure to using this product to make sure that my body, my hands and legs are also protected from the sun rays. आणि याचा टेक्स्चर असा दिसतो. I have used quite a bit. एवढाच राहिलाय. इट्स ऑलमोस्ट एम्प्टी नाव. एवढाच प्रोडक्ट राहिला आहे यामध्ये. अँड दिस इज हाऊ द टेक्स्चर लुक्स लाईक. अप्लाय केल्या केल्या पण थोडंसं त्याला स्प्रेड केल्यावर इट गेट्स अब्झॉर्ब्ड. कॅन यू सी? थोडासा सुद्धा व्हाईट कास्ट नाही आहे या प्रोडक्टमध्ये. हे खूप लाईटवेट सनस्क्रीन आहे अँड इट इज ऑल्सो गिव्हिंग अ ब्राईटनिंग इफेक्ट टू द स्किन वन्स अप्लाइड. आय रिअली एन्जॉयड अँड लाईक्ड दिस प्रोडक्ट एज वेल. तुम्ही नक्की याला ट्राय करू शकता. नेक्स्ट प्रोडक्ट आहे एक मस्कारा फ्रॉम मेबेलिन आणि दिस इज हाऊ इट लुक्स. तुम्ही डेफिनेटली हा प्रोडक्ट सगळीकडे बघितला असेल. माझ्या स्वतःच्या कार्टमध्ये हा प्रोडक्ट ऑलमोस्ट 1 वर्षापर्यंत होता अँड आय यूज टू थिंक की हा प्रोडक्ट मी घेतला पाहिजे की नाही. अँड आय गॉट इट इन अ सेल. आणि मी नेहमी विचार करत होते की हा मस्कारा चांगला असेल की नाही, शुड आय ट्राय इट ऑर नॉट. बट फायनली मी ह्याला ट्राय केलं. याचा वॉन्ड असा आहे, एकदम विगली वॉन्ड आहे याचा. या प्रोडक्ट बद्दल माझे थोडे मिक्स्ड फिलिंग्स आहेत. या मस्कारामुळे माझे आयलॅशेस डेफिनेटली खूप लेंथन होत आहेत. त्याच्यामध्ये व्हॉल्यूम इतका काही क्रिएट होत नाहीये, विच आय वुड प्रिफर अलॉंग विथ द लेंथनिंग पार्ट. बट दिस इज ओव्हरऑल अ नाईस प्रोडक्ट. म्हणजे यू कॅन स्किप इट. पण जर का तुम्हाला एका चांगल्या हेवी डिस्काउंटवर मिळत असेल तर या यू कॅन गिव्ह इट अ शॉट. इट्स अ गुड मस्कारा. मी आता सुद्धा हा मस्कारा लावला आहे अँड यू कॅन सी मस्कारामुळे काही व्हॉल्यूम तर नाही मिळाला, बट इट डेफिनेटली लेंथन माय लॅशेस, विच इज गुड टू हॅव. सो या दोज आर ऑल द प्रोडक्ट्स. दोज आर ऑल द हाईप प्रोडक्ट्स जे मी ट्राय केले. मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही यापैकी कुठले कुठले प्रोडक्ट्स ऑलरेडी ट्राय केले आहेत आणि कोणते प्रोडक्ट्स तुम्हाला आवडले किंवा नाही आवडले. अँड मी डेफिनेटली याचा पार्ट 2 सुद्धा करेल नेक्स्ट टाइम. अँड आय विल ट्राय अदर व्हायरल प्रोडक्ट्स ऑन इंस्टाग्राम और ऑन टिकटॉक अँड आय विल सी हाऊ दे वर्क और डू नॉट वर्क ऑन माय स्किन अँड आय विल शेअर द रिव्ह्यू विथ यू ऑल. I'll try those products. Maybe मी next time अजून मेकअप प्रोडक्ट्स ट्राय करेल अँड I'll let you know if I liked it or not and give a review to you. तर डेफिनेटली या व्हिडिओला लाईक करा आणि ही इमोजी कमेंट करा जर का तुम्ही या पार्टपर्यंत हा व्हिडिओ बघितला असेल तर. आणि डेफिनेटली सबस्क्राईब टू माय चॅनल. I'll see you in my next one. Bye bye.